ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर प्रश्न हा निर्माण झालाय की ओबीसीमध्ये नेतृत्वावरून खरंच वाद आहे का? आणि त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत आणि नवनाथाबा वाघमारे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो. पण लक्ष्मणजी, सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, पण इथं या कार्यक्रमात तुम्ही सांगा तुमची भूमिका नेमकी काय आहे? तो व्हिडिओ खरा आहे का? त्यात तथ्य आहे का? तुमची ती भावना आहे का? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय लक्ष्मणजी? लक्ष्मणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ठीक आहे. काही तांत्रिक कारणामुळे कदाचित त्यांचा आवाज पोहोचत नाही आपल्यापर्यंत. मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष्मणजी, माझा आवाज पोहोचतोय? नवनाथाबा वाघमारे आपल्या सोबत आहेत, मी त्यांच्याकडे जातो. या सगळ्या ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावर तुमची सुद्धा प्रतिक्रिया आहे या व्हायरल व्हिडिओच्या नंतर. खरंच ओबीसीमध्ये नेतृत्वावरून वाद निर्माण झालाय का? आजपर्यंत कधी वाद निर्माण झालेला नाही विलासजी. ज्या नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी गेल्या माझ्या मते 40-45 वर्षापासून ओबीसीसाठी काम केलं, त्यांचं नेतृत्व, लोकनेते आणि खरं तर ओबीसीचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांचं नेतृत्व मान्य केलं. रामविलास पासवान असतील, स्वर्गीय शरदजी यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, या सगळ्या बलाढ्य नेत्यांनी नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य केलं. परंतु हे कालचा जो लक्ष्मणरावांचा व्हिडिओ व्हायरल झाला, यामध्ये माळी समाजाला, आणि खरं तर माळीच म्हणता येणार नाही, या ओबीसी मध्ये माळी, धनगर, वंजारी, बंजारा असं कुठला विषय नाही, ज्यामध्ये सगळ्याच ओबीसी समाजाला दुःख झालं की ज्या माणसाचं आयुष्य पूर्ण ओबीसी समाजासाठी गेलंय. आता एका नवनाथ वाघमारेने आणि लक्ष्मण हाकेने एक उपोषण केल्याने आम्ही नेते होऊ शकत नाहीत. आम्ही एक कार्यकर्ते आहोत, भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, शिवाजीराव बापू शेंडगेचे कार्यकर्ते आहोत, वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही सर्व मोठ्या ओबीसी आणि बहुजनांसाठी झटणाऱ्या सर्वच नेत्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. परंतु काय झालं, लक्ष्मणरावांचा तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे तो वेगळा विषय, परंतु तो बाहेर आला आणि त्याच्यातून इतकं ओबीसींच्या मनाला वेदना झाल्या. त्यामधून मग माझ्याकडे काही प्रसार माध्यमातील मंडळी आली आणि त्यांनी मला विचारलं, तर साहजिकच माझ्या सुद्धा मी वेदना त्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं. आणि नक्कीच माझा लक्ष्मणरावाशी 2-4-8 दिवसात आमचा संपर्क नव्हता, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही. परंतु ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर धक्का बसला की त्यामध्ये माळी समाजाविषयी म्हणजे माळी समाजाचं नेतृत्व धनगर समाज घ्यायला लागलाय, हे माळी समाजाला योग्य वाटत नाही. त्यानंतर भुजबळ साहेबाविषयी, भुजबळ साहेबांच्या मुलाविषयी हा विषय आल्याच्या नंतर सगळ्यांचे आणि मला सारखे महाराष्ट्रातून फोन सुरू झाले की बाबा तुमचे सहकारी आणि तुमचे मित्र लक्ष्मणराव हे असं काय बोलून गेले. मग त्याच्यातून ते बाईट वगैरे झाल्या. परंतु लक्ष्मणरावांनीच याच्यामध्ये आता उत्तर दिलं पाहिजे की ते काय नेमकं सत्य काय असत्य काय. ठीक आहे, मला वाटतं आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया. लक्ष्मण हाके स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोचतोय. थोडा डिस्कनेक्ट होतोय पण पोचतोय. हा लक्ष्मणजी, हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ खरा आहे का? त्यातल्या तुमच्या भावना या तुमच्या भावना आहेत का? काय नेमकं हे प्रकरण आहे आणि खरंच तुम्हाला आक्षेप आहे का ओबीसीच्या नेतृत्वावर? नाही, आक्षेप असायचं काहीही कारण नाही. कारण आवाज पोचतोय का विलासजी माझा तुमच्यापर्यंत? आक्षेप असायचं काहीही कारण नाही. गेल्या 2 ते 3 वर्षापासून मेन स्ट्रीम म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर ज्या दिवशी झालो तेव्हापासून माझी एकही बाईट अशी नाही की, जवळजवळ 100 बाईट पैकी एकही बाईट अशी नाही की मी भुजबळ साहेबांचं नाव घेतलं नाही. आणि भुजबळ साहेबांच्या वरती जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये जे अटॅक झाला
त्या अटॅकमध्ये लक्ष्मण हाके एकही दिवस एकाही याच्यामध्ये कमी पडलेला नाही. जी जान से मी या ओबीसीच्या मुवमेंटमध्ये उतरलेलो आहे. विषय असा आहे, माझी इमेज निश्चित आहे, व्हिडिओ निश्चित आहे, तोही एका बाजूनं कुठंतरी हॉटेलमध्ये किंवा कुठंतरी असा तो केलेला आहे, पण आवाज माझा नाही. कारण मी सार्वजनिक जीवनात काम करणारा माणूस आहे आणि माझी बुद्धी एवढी माझी दिवाळखोरी निघालेली नाही की मी अशा पद्धतीची 3-4 वाक्य बोलेन आणि अशा पद्धतीचा तो बाहेर मेसेज जाईल. माझा जरी काय कुणाबद्दल काय नवनाथ आबांची माझी सारखी भांडणं होतात, पण आम्ही नवनाथ आबांही आणि आम्हीही कधीही सार्वजनिकरित्या किंवा मीडियाच्या समोर किंवा कुठं आम्ही कधीही व्यक्त झालेलो नाहीये. विषय असा आहे की या 2 जातीमध्ये भांडणं लावायची आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये फूट पाडायचा प्रयत्न आज नाही झालेला. जरांगे पाटील नेहमी म्हणत आलेले आहेत की आमचं आणि याचं काही भांडण नाही, त्याने एसटीची लढाई लढावी, आमचं आणि येवलावाल्याचं भांडण आहे. हे वाक्य कोणाचं आहे? हे वाक्य जरांगेंचं वाक्य आहे. आणि मग जरांगेंची भाषा ती प्रत्यक्षात ज्या कोणी माणसांनी केलंय, आता तीही माणसं जवळचीच आहेत. आता त्यांचा हेतू, त्यांना जर ह्या ओबीसी आरक्षणाची आणि ओबीसी मुवमेंटची थोडी जर जाणीव असती तर त्या व्यक्तीने अशा पद्धतीचा व्हिडिओ, मी काय म्हणतोय, खरा असता तर ठीक आहे, एक वेळ मी समजू शकलो असतो आणि एका क्षणात माफी मागितली असती, पण जे मी बोललोच नाही त्याच्यावरती मी प्रतिक्रिया, मला वाटतंय मला खूप मी फ्रस्ट्रेट आहे. मी तुम्हालाही काल का रात्री मी तुम्हाला कॉल केला होता की मी फ्रस्ट्रेट आहे ह्याच्यावरती. पण मला जबाबदारी ही आहे की महाराष्ट्रातल्या ह्या 300-400 जातींच्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा, संकल्पना, आचार, विचार आहेत. एकतर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकत्र आणणं म्हणजे खूप मोठी तारेवरची कसरत आहे. बोला बोला. पण मला सांगा, आता तुम्ही असं म्हणताय की या सगळ्यात फूट पाडण्यात